गोकुळच्या राजकारणात गोकुळ हा फक्त दूध संघ नाही, तर तो सत्ता, सहकार आणि राजकीय वर्चस्वाचं मोठं केंद्र आहे. आज पुन्हा एकदा गोकुळ न्यायालय, प्रशासक आणि 410 दूध संस्था आणि महायुतीच्या अंतर्गत राजकारणामुळे चर्चेत आला आहे. एका बाजूला प्रशासकांनी शेकडो संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर दुसऱ्या बाजूला माजी संचालकांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत थेट न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान निवडणूक अजून जाहीर झालेली नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाभोवतीच संपूर्ण निवडणुकीचं राजकारण फिरताना दिसत आहे. मग हा वाद नेमका सभासदांचा आहे का की गोकुळच्या सत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा, आणि या संघर्षाचा फायदा नेमका कोणाला होणार, या व्हिडिओतून सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. गोकुळ दूध संघाचा विषय बाहेरून पाहिला तर तो फक्त दूध उत्पादक संस्थांच्या सभासदत्वाचा वाद वाटू शकतो, पण महाराष्ट्रातील सहकार राजकारण समजलं जाणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे की गोकुळ म्हणजे केवळ दूध संकलन करणारी संस्था नाही. गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं ठरवणारा एक प्रभावी मंच आहे. ज्याच्या हातात गोकुळची सत्ता, त्याचा जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवर आणि स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव राहतो. गोकुळची लढत ही केवळ सहकारी निवडणूक राहत नाही, तर ती राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनते. याच पार्श्वभूमीवर आता गोकुळच्या प्रशासकांनी तब्बल 410 दूध संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये या संस्थांचे सभासदत्व अपात्र का ठरवू नये याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. इथूनच संपूर्ण वादाला नवं वळण मिळालं, कारण या संस्था छोट्या मोठ्या नसून गेल्या 3 वर्षात त्यांनी गोकुळला 4.5 कोटी लिटर दूध पुरवल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच या संस्था प्रत्यक्षात दूध पुरवठा करत आहेत. मग अशा संस्था अचानक अपात्र कशा ठरू शकतात, हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पण या कारवाईला लगेचच माजी संचालकांनी जोरदार विरोध केला. तब्बल 15 माजी संचालक एकत्र आले आणि त्यांनी प्रशासकाच्या निर्णयाच्या विरोधात महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांच्या मते ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेच्या विरोधात आहे. त्यांनी स्पष्ट केलं की सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे नाहीत. हे सरकारने स्वतः न्यायालयात मान्य केले आहे. त्यामुळे कोणत्याही संस्थेचं सभासदत्व रद्द करायचं असेल तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील प्रत्येक तरतुदीचं पालन करणं आवश्यक आहे. संबंधित संस्थांना नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी देणंही तितकंच आवश्यक आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा समोर येतो. सहकारी संस्थांच्या व्यवस्थेत एखाद्या सभासदाचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी ठराविक कारणं असतात. उदाहरणार्थ, संस्था उद्दिष्ट पूर्ण करत नसेल, दिवाळखोरीत गेली असेल किंवा नियमांचं गंभीर उल्लंघन झालं असेल, अशा परिस्थितीमध्ये कारवाईचा विचार होऊ शकतो. शिवाय ही प्रक्रिया संचालक मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अधिकार क्षेत्रात येते, असा दावा माजी संचालक करत आहेत. त्यामुळे प्रशासकांनी कार्यकारी संचालकांच्या माध्यमातून घेतलेला निर्णय नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण हा वाद फक्त कायद्यापुरता मर्यादित नाही. गेल्या 3 महिन्यांपासून या 410 संस्थांच्या पात्र आणि अपात्रतेवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष नसून सत्ताधारी आघाडीतच वेगवेगळी मतं समोर येत आहेत. याच कारणामुळे हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गोकुळची निवडणूक म्हणजे मतदारांची निवडणूक नाही, तर सभासद संस्थांची निवडणूक आहे. म्हणजे जितक्या अधिक संस्था मतदान करतील तितकं संपूर्ण निकालाचं गणित बदलू शकतं. जर 410 संस्था मतदान प्रक्रियेतून बाहेर गेल्या तर निवडणुकीचं चित्र मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं. त्यामुळे हा वाद केवळ कागदोपत्री नाही, तर थेट सत्तेच्या समीकरणाशी जोडलेला आहे. दरम्यान न्यायालयाने देखील या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. न्यायालयानं संबंधित संस्थांबाबत कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासकांनी नोटीस बजावल्या. त्यामुळे प्रशासकीय बाजू अशी आहे की न्यायालयाच्या सूचनांनुसार प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे माजी संचालकांचं म्हणणं आहे की प्रक्रिया सुरू असली तरी ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही. म्हणजे आता अंतिम निर्णय पुन्हा न्यायालयातच होण्याची शक्यता वाढली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक राजकीय ट्विस्ट आला, तो म्हणजे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा. त्यांनी स्पष्ट सांगितलं की गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि उमेदवारांची अंतिम निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार केली जाईल. हे विधान साधं वाटू शकतं, पण त्याचे राजकीय अर्थ खूप मोठे आहेत. कारण यामुळे एक संदेश स्पष्ट राहतो की गोकुळची निवडणूक आता केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिचं नियंत्रण आणि रणनीती हे राज्य पातळीवरून आखली जाणार आहे. म्हणजे स्थानिक नेतृत्वापेक्षा राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाचा प्रभाव हा अधिक दिसणार आहे. त्यामुळे निवडणुकीभोवतीचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं. त्यांनी सांगितलं की गोकुळचं पाणी अजून खूप चढणार आणि उतरणार आहे. राजकीय भाषेत याचा अर्थ स्पष्ट आहे. अजून उमेदवार ठरायचे आहेत, अजून आघाड्या बदलू शकतात, अजून तडजोडी होऊ शकतात आणि अजून अंतर्गत राजकारणाला अनेक वळणं मिळू शकतात. म्हणजेच आज दिसणारं चित्र अंतिम नाही. दरम्यान भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये प्रशासक आल्यामुळे आमचा विजय झाल्याचा दावा केला. त्यावरही मुश्रीफ यांनी संयमी प्रतिक्रिया देत निवडणूक कार्यक्रमच जाहीर झालेला नसताना विजयाचे दावे करणं योग्य नसल्याचं सांगितलं. म्हणजेच
महायुतीमध्ये वरवर एकता दिसत असली तरी स्थानिक पातळीवर नेतृत्वाची स्पर्धा कायम असल्याचं चित्र दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. अलीकडेच राज्यभर भेसळयुक्त दुधाविरोधात कारवाई झाल्यानंतर गोकुळच्या दुधाची मागणी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच बाजारपेठेत गोकुळची प्रतिमा मजबूत होत असतानाच संस्थेच्या अंतर्गत व्यवस्थापनावर आणि निवडणुकीवर मोठा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला उत्पादन वाढवण्याची चर्चा आहे, तर दुसऱ्या बाजूला सभासद कोण आणि अपात्र कोण यावर संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संस्थेच्या विकासापेक्षा राजकारण जास्त चर्चेत येत असल्याची टीका ही सध्या केली जात आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर गोकुळचा हा वाद महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचं बदलतं स्वरूपही दाखवतो. एकेकाळी सहकार संस्था स्थानिक नेतृत्वाच्या हातात असायच्या, आता मात्र त्या थेट राज्यस्तरीय राजकारणाशी जोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक निर्णयामागं कायदा, न्यायालय, प्रशासन आणि राजकीय रणनीती हे चारही घटक एकाच वेळी काम करताना दिसतात. आता पुढे काय होणार? 410 संस्थांना दिलेल्या नोटिसांवर काय उत्तर येणार? प्रशासक अंतिम निर्णय काय घेणार? न्यायालय या संपूर्ण प्रक्रियेकडे कसं पाहणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही? कारण याच एका निर्णयावर गोकुळच्या निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलू शकतं. म्हणूनच गोकुळचा हा वाद फक्त 410 संस्थांचा प्रश्न राहिलेला नाही. हा सहकार, कायदा, प्रशासन आणि राजकारण यांच्या संगमावर उभा असलेला संघर्ष बनला आहे. न्यायालयाचा पुढचा निर्णय, प्रशासकांची भूमिका आणि महायुतीतील अंतर्गत समीकरण या तिन्ही गोष्टी पुढच्या काही दिवसात गोकुळचं भवितव्य ठरवू शकतात. आणि जर या 410 संस्थांच्या मतदानाच्या अधिकारावर जर अंतिम शिक्कामोर्तब झालं तर त्याचे परिणाम केवळ गोकुळपुरते मर्यादित राहणार नाहीत, ते कोल्हापूरच्या राजकारणातही नवं समीकरण तयार करू शकतात. आता पाहायचं इतकंच आहे की गोकुळमध्ये पुढचं पान न्यायालय लिहिणार की राजकारण? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.